प्रियानो, आपण देवाचं वचन पाहत आहोत आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो आपण देवाचा क्रोध या शब्दाकडे प्रियानो आपण पाहिलं होतं आणि त्यातील काही मुद्दे आपण पाहिले की देवाचा क्रोध भडकतो किंवा त्याला आपण प्रियानो आपण त्याला भडकवण्यास प्रियानो खरं तर कारणीभूत आहोत हे पाहिलं होतं. दुसरा मुद्दा आपण पाहिला, देवाचा क्रोध हा मंद आहे. तो ताबडतोब क्रोध दाखवत नाही, परंतु धीराने सावकाश रीतीने सर्वांना प्रभू परमेश्वर चान्स देतो, वेळ देतो की त्यांनी पश्चाताप करावा. आणि म्हणून तो मंद क्रोध आहे असं देवाचं वचन दाखवत आहे. आणि त्यामध्ये तिसरा मुद्दा आपण पाहिला की देवाचा क्रोध हा प्रगट झालेला आहे. तो प्रियानो दाखवतो की होय, वेगवेगळ्या रीतीने माझा क्रोध जो आहे तो मी तुम्हापर्यंत पोहोचवलेला आहे. यावरून समजून घ्या की मला काहीतरी न वाढणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या तुम्ही पुन्हा एकदा करू नये, उलट तुम्ही पवित्रतेच्या मार्गामध्ये चालावं. त्यानंतर प्रियानो, चौथा मुद्दा आज आपण यामध्ये पाहणार आहोत की देवाचा क्रोध हा साठलेला आहे. देवाचा क्रोध हा साठलेला आहे. बऱ्याच वेळेला प्रियानो या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला फार कमी ऐकायला मिळतं. देवाचा क्रोध, देवाची दया, देवाची पवित्रता, देवाची कृपा, असे वेगवेगळे प्रियानो आपण विषय कदाचित ऐकले असतील, हाताळले असतील, परंतु बऱ्याचशा मंडळांमध्ये देवाचा क्रोध हा प्रियानो त्याच्यावर बोललं जात नाही किंवा सांगितलं जात नाही. कारण हेच आहे, कारण कुठंतरी तो दाबला जावा, लोकांना आवडणार नाही, लोकांना त्या ठिकाणी नाराज होतील, अरे हा देव असा कसा. आणि म्हणून देवाच्या वचनातून या शास्त्र भागावरती बरेचसे सेवक बोलत नाहीत आणि ते सांगत नाहीत. काही पाळक लोकांना भीती असते की अशा जर गोष्टी, अगदी क्रोधाच्या गोष्टी जर आपण बोललो तर कदाचित मंडळीमध्ये लोक येणार नाहीत, त्यांना आवडणार नाही. परंतु हे देवाचं वचन आहे आणि देवाच्या वचनामध्ये हा क्रोध जर दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला प्रीतीसुद्धा आहे. त्याबद्दल प्रियानो आपल्या मंडळीमध्ये म्हणा किंवा इतर दुसरे सेवक त्याबद्दल खूप काही बोलतील, पण क्रोधाबद्दल हा जो सिद्धांत आहे याबद्दल प्रियानो बरेच कमी सेवक किंवा या टॉपिकवर प्रियानो बरेच लोक बोलत नाहीत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या कारणामुळंच खरं तर परमेश्वराचं वचन जे प्रियानो आपण रोमकरासपत्र काढलेलं आहे आणि त्याच्या दुसरा अध्याय 1 ते 5 वाचलं आहे, परंतु मी यावेळेला तुम्हाला विनंती करेल कुणीतरी रोमकरासपत्र पहिला अध्याय आणि 18 ते 20 वचन वाचावं, जे आपण पहिल्या भागामध्ये वाचलं होतं प्रियानो सुरुवातीला, पण यावेळेला आज पुन्हा एकदा आपण वाचूया. रोमकरासपत्र पहिला अध्याय 18 पासून 20 पर्यंत कोणीतरी वाचावं प्रियानो. आहे ते डागेवरून. येस, थँक्यू. पाऊल देखील प्रियानो ह्या गोष्टींना थोडंसं उजळून करून सांगत आहे की वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. जर देवाचा क्रोध हा पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि त्याबद्दल आपण बोललो नाही, त्याबद्दल प्रियानो आपण चर्चा केली नाही, मी जरी सांगितलं नाही, तर देवाचा क्रोध हा माझ्यावर देखील येणार प्रियानो. कारण जे देवाचं वचन आहे, जे सत्य आहे ते जर मी सांगत नाही आणि दाबून ठेवत आहे, क्रोधाबद्दल नको, चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांना ज्या आवडतात त्याबद्दल मी जर सांगत राहिलो, तर प्रियानो कदाचित पाऊल जसं म्हणत आहे की सत्य दाबून ठेवणाऱ्यांपैकी आपण होऊ आणि स्वर्गातून प्रियानो देवाचा क्रोध होऊ शकतो. 19 वचन म्हटलेलं आहे, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान
त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिलेले आहे. देवाचं वचन स्पष्टरीतीने तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाशी बोलतं. आज देवाचं वचन प्रियांनो तुमच्या आणि माझ्या हातामध्ये एक प्रत नाही, घरामध्ये कमीत कमी 3 ते 5 प्रती देखील बायबलच्या आहेत, की जेणेकरून घरातल्या प्रत्येक माणसाला वाचण्यासाठी मुभा मिळावी, त्यांनी ते वाचावं, समजून घ्यावं आणि कोणकोणते विषय त्याच्यामध्ये देवाने हाताळलेले आहेत, कशा रीतीने आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे त्याकडे प्रियांनो प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष द्यावं. म्हणून देवाने प्रियांनो आजच्या या आधुनिक काळामध्ये पवित्र शास्त्र वेगवेगळ्या रीतीने आपल्या घरापर्यंत पोहोचलं आहे. आज प्रियांनो मोबाईलमध्ये सुद्धा पवित्र शास्त्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जसा मोबाईल प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे, प्रत्येकाच्या जवळ आहे, त्याच्यामध्ये प्रियांनो पवित्र शास्त्र देखील प्रियांनो महत्त्वाचं असावं आणि ते वाचावं. त्याला कुठलीही सबब मिळू नये, कारण मिळू नये की मला वेळच मिळाला नाही म्हणून. आता पवित्र शास्त्र जर बायबलमध्ये आहे, बायबल जर पवित्र शास्त्र म्हणून आपण म्हणत आहोत, तर जरी ते मोबाईलमध्ये आहे पण ते वाचणं प्रियांनो गरजेचं आहे. मोबाईलला जर आपण वेळ देत आहोत तर प्रियांनो लक्षात घ्यायला पाहिजे, त्या मोबाईलला जेवढा वेळ आपण देतो तेवढं पवित्र वचन वाचण्यासाठी, मग ती हार्ड कॉपी असू द्या किंवा बायबल प्रियांनो तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या, त्याला किती आपण वेळ दिलेला आहे हे जर आपण प्रियांनो पाहिलं तर प्रियांनो आपण आशीर्वादित ख्रिस्ती लोक आहोत. पण त्याकडे जर दुर्लक्ष केलेलं आहे तर आपण देखील प्रियांनो देवाला क्रोध आणणारे लोक आहोत. 20 वचन म्हणत आहे, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याच्या सनातन सामर्थ्य व देवपट ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. सर्व काही देवाने दाखवून दिलेलं आहे प्रियांनो. अशी एकही गोष्ट राहिलेली नाही की देवाने आपल्यापासून लपून ठेवलेली आहे. काही लोक म्हणतात की आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला देव आम्हाला गुड गोष्टी सांगत असतो. गुड गोष्टी आता काही राहिल्या नाहीत प्रियांनो. गुड असं काहीच राहिलेलं नाही. देवाने सर्व काही प्रगट करून दिलेलं आहे आणि देवाचं वचन हे सर्वात मोठं प्रियांनो प्रगटीकरण आपल्याला आहे. येशू ख्रिस्त एक प्रगटीकरण म्हणून आपल्याला आला मानवाचं रूप धारण करून, आणि दुसऱ्या बाजूला प्रियांनो हे पवित्र शास्त्र आहे. आणि म्हणून यामध्ये देवाच्या सर्व परीने प्रियांनो गोष्टी, मग क्रोधच नाही तर त्याची दया, प्रीती, करुणा, कृपा, त्याचा चांगुलपणा, त्याची पवित्रता, सर्व काही जे देवाबद्दल आहे आणि मनुष्याने काय करावं यामध्ये ते लिहिलेलं आहे. आणि म्हणून आपण जर त्याकडे दुर्लक्ष करत आहोत तर आजचा चौथा मुद्दा आपण जो बघत आहोत की देवाचा क्रोध आता साठलेला आहे. देवाचा क्रोध साठवून ठेवलेला आहे त्याने. आणि साठवून ठेवलेला आहे तर का आपण म्हणत आहोत, जे आपण प्रियांनो दुसरा मुद्दा पाहिलेला आहे की देवाचा क्रोध मंद आहे. म्हणजे तो ताबडतोब लगेचच आपण पाप केलं, आपण गुन्हा केला, आपण काहीतरी चुकलो किंवा त्याला न आवडणारी गोष्ट केली, लगेचच तो शिक्षा करतो असं नाही. तो मंद आहे, तो संधी देतो. त्याच्याकडून जरी ती गोष्ट घडली तर त्याबद्दल त्याला वाईट वाटत आहे का, त्याला पश्चाताप होतोय का, तो क्षमा मागतोय का, याच्यासाठी तो संधी पण देत राहतो प्रियांनो. मनुष्य तसं करत नाही. आणि म्हणून त्याचा मनुष्याचा क्रोध आणि देवाचा क्रोध याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे प्रियांनो. मनुष्य लगेचच प्रतिक्रिया देतो, त्याला ताबडतोब क्रोध येतो, त्या क्रियेबद्दल तो प्रियांनो लगेच वाच्यता तो करून दाखवतो किंवा बोलतो. पण देव तसं करत नाही प्रियांनो. आणि म्हणून काही पापी लोकांना किंवा देवाच्या विरुद्ध वागणाऱ्या लोकांना असं वाटतं की काय, काल मी पाप केलं, रात्री झोपलो आणि आज सकाळ परत दिसली मला. जर देव खरंच स्वर्गामध्ये तिथं बसला असाल तर आज सकाळ मी पाहिलीच नसती, मला मारून टाकलं असतं देवाने. अरे पण मी आज सकाळ पाहिली, माझ्या जीवनामध्ये एक नवीन दिवस पाहायला मिळाला. काही नाही, देवाचा क्रोध नाही आणि देवच नाही असं प्रियांनो पापी लोकांना वाटत असतं. अशा लोकांच्या विरोधात देव आपला क्रोध साठवत राहतो प्रियांनो. आणि साठवण्याची प्रियांनो ही गोष्ट आपल्याला अशा रीतीने दिसून येईल. मला माहीत नाही आपल्यापैकी किती जणांना, म्हणजे सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल. अजीर्ण शब्द, अपचन किती जणांना झाले? कोण आहे का आपल्यामध्ये की त्याने अनुभवलंच नाही? अपचन शब्द काय अनुभवलंच, माहीतच नाही बाबा अपचन काय, अजीर्ण काय माहीत नाही. आहे का कोण असं? अपचन झालं.
नाही, सगळ्यांनाच आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही प्रार्थनेकडे गेलो होतो आणि मुंबईला, आणि सातत्याने प्रवास इथून पुण्यावरून मुंबईवरून परत काही ठिकाणी मला जागरण होत होतं, कारण मुंबईला गेल्यावर तिथं झोप येईना, ती सवय राहिली नाही पूर्वीसारखी. उष्णता व्हायला लागली, रात्रभर घाम फुटतोय. 2-3 दिवस असेच गेले आणि एक दिवस सकाळीच उठलो आणि उलटी हा प्रकार खूप वर्षापूर्वी, मला आठवत नाही मी कधी केली होती उलटी, पण त्या दिवशी मात्र पोटामध्ये इतकं भयंकर त्रास, आणि मी सप्रेस करत होतो. मी बडीशेप खात होतो, मी कुठंतरी डायजिनची गोळी किंवा ते सिरप काहीतरी मी घेत होतो, काय ना काहीतरी पाळकीनबाई देत होत्या, नको काही होणार नाही तुम्हाला. किती मी ते इतकं दाबून ठेवलं, पण एक वेळ अशी आली की मला स्वतःला ती कंट्रोल होईना, आणि मी ती कंट्रोल करता करता फक्त पोटातच नाही तर ती तोंडात येऊन थांबली. आणि आता म्हटलं हे तर भयानक प्रकार आहे, कारण इतकं त्याच्यामधून फोर्स येत होता की आता ती तोंडात पण नाही, पोटात कंट्रोल होत नव्हती, पण तोंडातही कंट्रोल होत नव्हती. तोंडात आल्या आल्या मला बाहेर पडावं लागलं. आणि प्रियानो, ज्या वेळेला ते पडलं त्यावेळेला पोटामधून प्रियानो मोठा, जसं काय दाबलं प्रेशरने कोणीतरी, दाबून ते बाहेर 3 वेळा 4 वेळा बाहेर ते निघालं, आणि नाकातून निघालं, तोंडातून निघालं, नाकातून निघालं. भयंकर अनुभव तो. ज्यावेळेला पाप मनुष्य करत असतो, देव त्याचा क्रोध साठवून ठेवतो. प्रेम जाऊ देतो म्हणतो, पण तो साठवून ठेवून किती साठवणार? अपचन जसं प्रियानो मनुष्याला बाहेर काढावंच लागतं, ते आतमध्ये राहू शकतच नाही. अगदी त्याच रीतीने मनुष्याच्या जीवनामधलं पाप कुठल्याही प्रकारचा असू द्या, तो कितीही म्हणेल कुणाला माहीत नाही, कितीही म्हणेल काहीच नाही होणार याच्यामुळं, पण ते एक ना एक दिवशी प्रियांनो तुमच्याच द्वारे ते बाहेर येणार आहे. आणि देव प्रियांनो ते काढण्यासाठी तुम्हाला मदत देखील करत असतो, कारण ते तुमच्या जीवनासाठी आध्यात्मिक रीतीने ते चांगलं नाही आहे. जसं प्रियांनो हे अपचन आहे, आपल्या शारीरिक दृष्टीने ते थांबवू शकत नाही, ते बाहेर येणारच. अगदी त्याच प्रकारे प्रियांनो ही गोष्ट होते. मला सांगायचा मुद्दा आहे, थांबवू शकत नाही. कितीही तुम्ही कंट्रोल करायचं म्हटलं, थांबवू शकत नाही, ती बाहेर येणारच. देवाची देखील प्रियांनो क्रोध ही प्रतिक्रिया जी आहे तो थांबवू शकतच नाही प्रियांनो. हो, जर आपण लवकर पश्चाताप केला, लवकर क्षमा मागितली, कबूल केलं आणि त्याला सांगितलं होय मी नाही करणार परत, सॉरी, क्षमा कर प्रभू, झालं माझ्याकडून, मग तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. इनो घेतल्यावर कसं थोडं शांत होतं नाही का? इनो घेतला, सोडा घेतला, लिंबू पाणी घेतलं, डायजिनची गोळी घेतली की थोडंसं शांत होतं. पण त्यानंतरसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर डायजिन खायचं आणि वरून कचोरी, समोसा दाबून खायचं, ढोकळा, हां, आणि मग मटण आणि काय अजून काय, ते परत होणार आहे. कंट्रोलमध्ये ठेवणं हे प्रियांनो आपल्या हातात नाही. पण देव त्या ठिकाणी प्रियांनो आपल्याला दाखवत आहे की त्या देवाचा क्रोध हा प्रियांनो साठवला जातो. आणि म्हणून आज जे 2रा अध्याय आणि 5वं वचन प्रियांनो इथं म्हटलेलं आहे की आपल्या हट्टवादीपणाने, पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय याच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? प्रश्न विचारतोय पाऊल. हटवादीपणामुळे इंग्लिशमध्ये शब्द त्याला म्हटलेला आहे प्रियानं, स्टबननेस. हटवादी म्हणजे काय? कणखरपणा, नाही निगरगट्टपणा. काही झालं
मागच्या वेळेला मी जसं म्हटलं होतं प्रियांनो, मुलांना सांगून समजत नाही म्हटल्यावर आईवडील कधी कधी मारायला सुरुवात करतात. पण कधी कधी मुलांना इतकं मारतात की मार खाऊन तो मुलगा काय होतो, शब्द काय, कोडगा होतो, आहे ना, निगरगट्ट होतो, त्याला काही लागत नाही. काही करा तुम्ही, बोलणं तर लांबच, कितीही फटके मारा, कशाने फटके मारा, काही त्याला फरक पडत नाही. पाऊल इथं म्हणत आहे, आपल्या हटवादीपणामुळे आपण असे निगरगट्ट किंवा असे प्रियांनो आपण इतके कठीण झालेलो आहोत. आणि पश्चातापहीन अंतःकरणाने, पश्चातापहीन, आपल्याला पश्चातापाचा गंधच लागत नाही. लोक पाप करत राहतात, व्यभिचार करत राहतात, चोऱ्या करत राहतात, लाचलुचपत प्रियांनो घेत राहतात. त्यांना कुठंतरी देवाचा आत्मा टोचणी देत राहतो प्रियांनो, लक्षात घ्या. त्यांना सांगत असतो, हे करू नको, हे बरोबर नाही, अयोग्य आहे. अरे तू तर निवडलेला मुलगा आणि मुलगी आहे, हे असं बरोबर नाहीये. त्याला प्रियांनो अंतःकरणातून देवाचा आत्मा सांगत असतो. असं होऊ शकत नाही की तो म्हणेल देवाला, देवा मला काय माहीत नव्हतं याच्याबद्दल, मी निर्दोष आहे, निष्पाप आहे. नाही प्रियांनो, एखादा व्यक्ती लाच घेत असेल, लाच घेऊन किंवा लाच देऊन काम करून घेत असेल आणि देवाला तो स्पष्टीकरण देईल, देवा माझी ती गरज होती बाबा, जगामध्ये ह्याच्याशिवाय काही होत नाही, हे कारण नाही होणार प्रियांनो, हे कारण होऊ शकत नाही. देवाने त्याला दाखवून दिलेलं आहे की अशा प्रकारे जीवन जगणं चुकीचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, मनुष्य तरी देखील करत राहतो, सांगत राहतो, लोकांना आपल्या बाजूने प्रियांनो पटवून देण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी परमेश्वर वरून पाहतोय की हा मनुष्य एकदम हट्टी आहे, कुठल्याच प्रकारे ह्याला संवेदनाशील राहिलेली नाही. आता गाई, आणि मला वाटतं फक्त गाय जर बघितली, ती एका जागेवर उभी असली, गोठ्यामध्ये बांधलेली असू द्या किंवा कुठंही, तिच्या अंगावर माशी बसली किंवा काय बसलं तर काय तुम्हाला दिसतं का प्रतिक्रिया तिची, काय करत असते? हां, नाही, शेपूट नंतर, हां, ज्या तिच्या भागावरती, मी बराच वेळा ते पाहिलं, मला हे उदाहरण एकदम आता आठवलं की ज्या भागावरती माशी, गोमाशी असेल किंवा काय असेल, तेवढ्याच भागाचं तिचं जे चामडं असतं ना, ते बरोबर हलवते, तिथं हलवते ती फक्त, आणि ती माशी लगेच उडून जाते. आणि तेवढाच भाग बरोबर कसा हलतो माहीत नाही अगदी, पण तरी देखील जर नाही उडाली ती गोष्ट किंवा हल्ली तिच्या अंगावरून, तर ती शेपटाचा वापर करते. पण खाता खाता जरी ती चरत असली तरी नुसते ते हलवते, गदगद गदगद, तेवढाच भाग. संवेदनशील किती आहे ती, तिचा संपूर्ण शरीरावरचा भाग तिथं कुठेही असो, ते सगळं शरीर, कुत्रं काय करतं, मांजर काय करते, ते सगळं हलवतं, आहे का नाही? त्यांना एखादी गोष्ट डोक्यावर तोंडावर आली की ते सगळं अंग हलवत राहतात. तसं नाही आहे गायचं, संवेदनशील एकदम. आपलं पाप आपल्याला प्रियांनो कबूल करणं फार महत्त्वाचं आहे. तेवढा भाग ताबडतोब संवेदनशील असला पाहिजे, हट्टीपणा नकोय प्रियांनो. आणि देव पाहतो याला सगळं आहे, संवेदनशील आहे, सगळं आहे, पण तरी हा तसंच वागतो. तिथं देवाचा क्रोध आपण काय करतो, साठवत जातो. आणि देवाचा क्रोध साठल्यावरती एक दिवस प्रियांनो असा येतो की जसं एखाद्या मातीच्या धरणामध्ये पाणी पावसाचं साठत राहतं आणि प्रमाणापेक्षा जर ते साठलं जास्त तर तो बांध काय होतो, मातीचा फुटून जातो. उत्तर भारतामध्ये असे कितीतरी प्रियांनो गोष्टी आता होत आहेत की माणसं प्रियांनो त्याच्यामध्ये वाहून जातात, घरं वाहून जातात, जनावरं वाहून जातात, कारण तो बांध फुटला, डोंगर खचला किंवा माती डोंगराची सरकली आणि मग सगळीकडं उद्ध्वस्त, तबाही. अशा रीतीने प्रियांनो हा देवाचा क्रोध, पाऊल म्हणत आहे, अरे तू इतका निगरगट्ट किंवा हट्टी झालेला आहे आणि पापच करत राहिलाय, काय देवाच्या त्या क्रोधासाठी
त्याचा क्रोध तू साठवून ठेवायला लागलायस का? थांब देवा, लगेच प्रगट नको करू क्रोध, मी अजून पाप करतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सारखं काही ना काहीतरी, या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात पाप करतच राहतो आणि देवाला आपण सांगतो नाही नाही थांब थांब थांब. पण तो बांध जर फुटला, ते सांगण्यापेक्षा कबूल जर केला, आपण पश्चाताप जर केला, सोडून दिलं, तर किती प्रियानो चांगलं होईल. पाऊल त्याच्याबद्दल प्रियानो वारंवार त्या ठिकाणी सांगत. आणि म्हणून हा ज्या वेळेला शब्द प्रियानो आपण पाहतो की परमेश्वर त्याच्या ह्या सगळ्या क्रोधाला साठवत आहे, तर आपण ताबडतोब प्रियानो लक्ष द्यायला पाहिजे की नाही, त्याचा क्रोध आपण शमवायला पाहिजे, लगेच पश्चाताप करायला पाहिजे, मग ते कुठलंही असू दे. आणि म्हणून प्रियानो दिवसभरामध्ये देवबाप आपल्याला वारंवार प्रार्थनेची संधी देत असतो, मुळात पाप करू नये. आणि जर तुम्ही घडलंच तुमच्याकडून, ताबडतोब तिथं प्रियानो क्षमा मागून देवाला वचन देणं गरजेचं आहे. तुम्हाला नाही त्यावेळेला वेळ मिळाला, रात्री झोपायला जाण्याआधी तरी मागा, कारण रात्री झोपेत काय होईल आपल्याला सांगता येत नाही. आपण दुसरा दिवस पाहू का नाही आपल्याला सांगता येत नाही. आणि जर तसंच पाप घेऊन जर आपण झोपलो आणि झोपूनच राहिलो, तर प्रियानो आपल्याला पुनरुत्थान नाही आहे त्यावेळेला स्वर्गामध्ये जाण्यासाठी. पुनरुत्थान डायरेक्ट न्यायाच्या दिवशी प्रियानो आपल्याला उभं राहायला लागलं, ते एका गोष्टीमुळे, ते एका पापामुळे. आणि म्हणून येशू ख्रिस्त वारंवार त्याच्या सर्व उपदेशांमध्ये प्रियानो काय सांगत आहे, आपण यावेळेला काढूया. योहान 5वा अध्याय आणि 24 वचन काय म्हणतं बघा. येस, योहान 5वा अध्याय आणि 24 वाचले. बरोबर आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. जो विश्वास ठेवतो, वचन ऐकतो आणि विश्वास ठेवतो, म्हणजेच विश्वास ठेवतो म्हणजे वागतो, ताबडतोब कबूल करतो, तर त्याच्यावर तो म्हणत आहे न्यायाचा प्रसंग त्याच्यावर येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. जर संधी मिळाली आणि ताबडतोब कबूल करत राहिलं, तो सोडून दिलं त्याने, त्याला न्यायाचा प्रसंग येणार नाही प्रियानो. पण एक जरी गोष्ट अशी असेल की कुठंतरी त्याच्या जीवनामध्ये ते पाप राहिलेलं आहे, तर त्याला न्यायाचा प्रसंग आहे प्रियानो. हे येशू ख्रिस्ताने खुद्द स्वतः त्याने मुखातून सांगितले. आणि म्हणून तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना प्रियानो सदैव एक प्रियानो आशा आहे, धैर्य आहे की होय, प्रभू क्षमा करणार आहे. पश्चाताप केला, पापांची क्षमा मागितली, तो तर लगेच क्षमा करणार आहे. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला न्यायनिवाडाच्या प्रसंगामध्ये जावंच लागणार नाही, कारण त्याचा क्रोध आपण प्रियानो आधीच शमवलेला आहे. न्यायाच्या दिवशी देव आपला क्रोध भयंकर रीतीने दाखवणार आहे प्रियानो, की ज्यांनी जाणून बुजून सुद्धा देवाला काही लोकांनी ओळखून, आणि जरी त्यांनी परमेश्वराला ओळखलं नाही तरी त्यांच्या हृदयामध्ये देवाने अशा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत की त्यांना प्रियानो समजून येतात हे चुकीचं आहे, हे करायला नको, पण तरी ते करतात प्रियानो. म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेला समाज, त्यांना शिकवण मिळाली नाही असं नाही. काही लोक म्हणतील की कुठं त्यांना पवित्र शास्त्र माहीत होतं, कसं ते वागतील, त्यांना देव कसं काय असं शिक्षा करू शकतो. अरे नाही, त्यांच्या हृदयामध्ये खूप काही गोष्टी देवाने आधीपासून सांगून ठेवलेल्या आहेत, दाखवून दिलेल्या आहेत, नैतिकतेच्या गोष्टी, पण त्याला देखील उल्लंघन ते करत आहेत. देवाचा क्रोध हा प्रियानो साठवण्यात कुठल्याही प्रकारचा
अर्थ राहणार नाही आणि म्हणून आपल्याला त्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. पुढचा याच्यामध्ये प्रियानो भाग मी बघत आहे, तो 5वा मुद्दा म्हणजे देवाचा क्रोध हा पापी लोकांवरती आहे, तुमच्या आणि माझ्यावरती नाही. का बरं? मगाचाच मुद्दा. कारण आपण ताबडतोब, एक तर पहिली गोष्ट पवित्र लोक आहोत, दुसरी गोष्ट आपण ताबडतोब कबूल करणारे लोक आहोत, क्षमा मागणारे लोक आहोत, आणि म्हणून आपल्यावर नाही तर देवाचा क्रोध हा पापी लोकांवरती जास्त आहे. कोणी वाचा योहान 3:36. नाही, योहान 3 अध्याय 36 वचन. येस, कोणी वाचा. येस, आपण मगाशी प्रेरणा आळीपाळीचं वचन ब्रदर सूर्यवंशी यांनी वाचलं त्यावेळचा भाग आहे तो. 36 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जो पुत्रावर विश्वास ठेवतो, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. डेफिनेट आहे, खात्रीशीर आहे. प्रिय पाहू म्हटलेलं नाही, त्याला झाले आहे. तो म्हणतो जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. सार्वकालिक जीवन कोणाला मिळालं आहे? तुम्हाला आणि मला मिळालं आहे. प्रेम इतर लोकांना मिळालेलं नाही आहे ते अजून, कारण त्यांनी पश्चाताप केला नाही, त्यांनी ओळखलं पण नाही देवाला, ते त्याप्रमाणे वागले पण नाही. पण तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन आत्ताच मिळालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे. जसं रेल्वेचं तिकीट असतं प्रिया, प्रवास करायचा आहे, अहमदनगरहून दिल्लीला जायचं आहे, पण कदाचित काही लोकांना वेटिंग लिस्टवर मिळेल, काही लोकांना RACवरती मिळेल. वेटिंग लिस्ट म्हणजे काय? चढायला पण जागा नाही, उभा पाय ठेवायला पण जागा नाही बोगीमध्ये, वेट. RAC म्हणजे काय? रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. आता बरेच गोष्टी त्याच्यामध्ये खूप बदल केलेले आहेत त्यांनी, लवकर लवकर मिळतं असं म्हणाले ते. रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन म्हणजे एखाद्याने बर्थ कॅन्सल केला तर त्या माणसाला पैसे ते देऊन टाकतात. पण दुसरे जे वेटिंग लिस्टवर होते त्याच्यातला पहिला नंबर जो होता त्या माणसाला त्या एका बर्थवरती 2 माणसं ते बसवतात. मग एका माणसाला 1 बर्थ नाही मिळत, 2 मिळतात. तर आता माहीत नाही त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे बसायला फक्त जागा मिळेल, झोपायला नाही, बसायला मिळेल. पण ज्या वेळेला आपण पाहतो की RAC संपून आता कन्फर्म झालेलं आहे की त्या माणसाला मग एक मोठी आशा मिळते, अरे बापरे बरं झालं, चला कन्फर्म झालं म्हणजे काय, मला अख्खं बर्थ मिळणार, मी झोपून जाणार आहे. आता प्रवास अजून सुरू झालेला नाही आहे, प्रवास अजून सुरू झालेला नाही, पण कन्फर्म तिकीट मिळालं आहे त्याला, कन्फर्म. अरे मी एकदम झोपून जाणार आहे, मला किती आता बॅग घेऊन जायचे ते मी ठरवतो. पण तेच जर मला त्या ठिकाणी RAC असेल, अरे मला बसायलाच जागा मिळते, मग मला माझं लगेज घेऊन कुठंतरी पळत राहावं लागेल, माझी बोगी कन्फर्म नाही आहे. आणि जर नुसतंच वेटिंग लिस्टवर आहे मग तर विचारूच नका, खांद्यावरची एकच बॅग घेऊन मला पळावं लागेल, कारण वेटिंग लिस्ट आहे, गाडीत जागा मिळते का नाही मला माहीत नाही. पण कन्फर्म मनुष्य अगदी खात्रीने म्हणतो, अरे शुअर शॉट झोपून जाणार आहे नगरवरून दिल्लीपर्यंत, कोणी मला उठू शकत नाही, मग कोणी मला हलू शकत नाही. ही कन्फर्म सीट आहे प्रियानो. सार्वकालिक जीवन तुम्हाला आत्ता मिळालेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आताही कसं जीवन जगत राहायचं, पापातही जीवन जगलं नाही. काही मंडळांमध्ये असं शिकवलं जातं प्रियानो, काही मंडळांचे सिद्धांत तसे आहेत, पण आपण तसे सिद्धांतावर विश्वास ठेवत नाही. काही लोकांचा सिद्धांत काय आहे, आता कन्फर्म झालं आहे ना, मग कसं वागलं तरी चालेल, माझं स्वर्गातलं स्थान फिक्स झालेलं आहे, काही हो तिकडं, आता बिंदास वागायचं, मग खाओ पिओ मजा करो. नाही, तारण गमावू शकता तुम्ही, तारण गमावू शकता. हे पवित्र शास्त्र सांगतं प्रिया. तुमचं कॅन्सल होऊ शकतं प्रिया.
2 बोटांनी स्वर्ग गमावलं म्हणता येईल. आणि म्हणून तो परत एकदा मुद्दा येतो मग त्यावेळेला देवाचा क्रोध. देवाचा क्रोध होऊ शकतो प्रिया. ते कन्फर्म सीट तसंच राहावं सातत्याने, म्हणून मला आध्यात्मिक जीवनामध्ये माझा आलेख आध्यात्मिक जीवनाचा चढताच राहायला पाहिजे. तो खाली उतरला नाही पाहिजे. खाली उतरला म्हणजे परत एकदा आपण, येशू ख्रिस्ताने काय उदाहरण दिलं ते, डुकरीणी समोर काय टाकू नका, मोती टाकू नका. डुकरीण कितीही प्रियानो घाण असली, तिला स्वच्छ केलं, आंघोळ घातली, नाकात कानात सगळीकडं तिच्या नथ घातली नाही केली, सुंदर सजवली आणि म्हटलं आता तिला सांगितलं जायचं नाही गाण्यामध्ये, ती म्हणेल का? हो हो. ती काय म्हणणार नाही. तुमची पाठ वळायला नाही तर तुमच्या समोर एवढं सगळं सजवल्यासमोर ती परत घाणीमध्ये जाईल. काही उपयोग नाही. अगदी त्या रीतीने आपलं कन्फर्म सीट, सार्वकालिक जीवन जे आहे ते सांभाळणं गरजेचं आहे प्रियानो. कारण त्याच्यामधून नाहीतर देवाचा क्रोध परत होऊ शकतो, जो साठवलेला होता. आणि जो आता प्रियानो म्हणत आहोत आपण, तो क्रोध पापी लोकांवर आहे, आपल्या लोकांवर नाही आहे. तर आपण प्रियानो सावध राहायला पाहिजे. तेवढ्यासाठी प्रियानो आपण म्हणत आहोत या अध्यायामध्ये की 36 वचन, जो पुत्रावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही. जीवनसुद्धा या ठिकाणी प्रियानो जे आहे त्याला बघायला सुद्धा मिळणार नाही. आणि उलट काय म्हटलेलं आहे, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. देवाचा क्रोध जो आहे हा त्याच्यावरती प्रियानो राहणार आहे, कायमस्वरूपी राहणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला सांभाळून राहणं फार गरजेचं आहे की आपल्या पवित्रतेच्या मार्गामध्ये आपण कशा प्रकारे प्रियानो जीवन जगत आहोत. हा क्रोध शब्द प्रियानो ज्यावेळेला आपण ह्याच्या ग्रीक भाषेमध्ये हा शब्द आपण पाहतो, जिथे जिथे प्रियानो देवाचा क्रोध म्हटलेला आहे, तर त्यावेळेला प्रियानो ऑर्गे शब्द म्हणून आहे. ऑर्गे, त्याच्यावरून अँग्री शब्द आलेला आहे. ऑर्गे शब्द याचा काय होतो प्रियानो, की कुठंतरी त्याच्या अंतःकरणामध्ये एकदम प्रियानो हलवून टाकणाऱ्या गोष्टी होतात. आपल्याला सुद्धा ज्यावेळेला क्रोध येतो त्यावेळेला आपण म्हणतो की मला एकदम ती गोष्ट ऐकली, ती गोष्ट पाहिली तर मला एकदमच धक्का बसला. आधी धक्का बसतो आणि मग आपली प्रतिक्रिया त्या दृश्यांमुळे किंवा त्या शब्दांमुळे जे हृदय तिथं हल्लेलं असतं किंवा जिथं धक्का बसलेला असतो त्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती सुरू होते. मग परमेश्वराबद्दल ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याला सुद्धा प्रियानो तो धक्का बसतो आधी की हे माझं निवडलेलं लेकरू, हा मुलगा किंवा ही मुलगी जी पवित्रतेच्या मार्गामध्ये होती, जी ख्रिस्ती म्हणून स्वतःला जीवन जगत होती, ज्याने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म घेऊन माझा पवित्र आत्मा याला मिळालेला होता, तो जर असं कार्य करत आहे त्याला मुळात तो इथं धक्का बसतो. आणि त्या गोष्टीला पाहून त्याची प्रतिक्रिया तो दाखवत असतो. आणि म्हणून देवाचा क्रोध हा भयंकर रीतीने प्रियानो दिसून येतो. जर आपण प्रियानो अशाच रीतीचं जीवन जगत राहिलो तर थोडक्यात एक मराठीमध्ये म्हण आहे नाही का, सापाला दूध पाजणं. किंवा आणखीन एक सापाच्या संदर्भात दुसरी एक म्हण आहे, काय, सापाची अंडी काय उगवणं. सापाची अंडी उगवत असतो
तुला माहिती आहे तुझ्या जीवनामध्ये किंवा तो मनुष्य वाईट आहे आणि तरी तू त्याला आपल्या जीवनामध्ये वागवून घेत आहेस. तू सापाला दूध पाजत आहेस. एक दिवस तो नक्की तुला डसणार आहे. तू सापाची अंडी उगवत आहेस. याचा अर्थ काय? एक दिवस त्या अंड्यामधून पिल्लं सापाचीच निघतील आणि तीच तुला चावतील. क्रोध प्रियांनो ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला सुद्धा हा आपल्यामध्ये पाप असू द्या किंवा क्रोधाच्या गोष्टी असू द्या त्या आपल्यालाच खाणार आहेत प्रियांनो एक दिवशी. देवाचा क्रोध म्हणून आपण एका बाजूला पाहिलंय, परंतु जर आपल्यामध्ये क्रोध आहे किंवा आपल्यामध्ये दुसरं कुठलं तरी पाप आहे तर आपण सापाची अंडी उगवत आहोत किंवा सापाला दूध पाजत आहोत. आपल्यामध्ये आहे तर ते काढून फेकून देणं गरजेचं आहे प्रिया. मी एक गोष्ट मला वाटतं कुठं थायलंडमधली का फिलिपाईन्समधली होती, ती वाचली होती इंटरनेटवरती. सध्या लोकांना जसं कुत्रं मांजर पाळण्याची हौस असते आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे, पण फिलिपाईन्समध्ये तिकडचे लोक साप पाळतात, कोब्रा आणि अजगरसुद्धा पाळतात. त्यांना आवडतं ते, त्यांच्या घरामध्ये ते फिरत राहतात. आता कोब्रा साप घरात नाही फिरत पण त्याच्याबरोबर खेळत असतात. पण अजगर हा सुद्धा थायलंड, फिलिपाईन्स या देशामध्ये खूप घरांमध्ये प्रियांनो, जसं आपल्याकडे कुत्रा असतं तसं ते घरात पाळतात. मग काही वेळेला ते छोटा अजगर आणतात, काही वेळेला मोठा आणतात आणि घरामध्ये सगळीकडे वावरत बसतं. आणि लहान मुलं आहेत, त्या अजगर जर मोठा असेल तर त्याच्या पोटावर झोपून फोटो काढतात, खेळत राहतात. एकदा एका बाईने अजगर घरी आणला, चांगला लहानाचा मोठा झाला, 6 फुटापेक्षा मोठा तो झाला आणि तिच्या बिछाण्यात घरामध्ये सगळीकडं तो तिच्याबरोबर वावरायचा. पण एकदा असं झालं की त्या अजगराने खाणं पिणं सोडून दिलं. तो काहीच खायला तयार नव्हता आणि मग या बाईला पण चिंता वाटली, काय झालं बरं, हा का खात पित नाही आहे काही. तर तिने डॉक्टरकडे घेऊन गेली, प्राण्यांचा डॉक्टर असतो, आणि प्राण्यांच्या डॉक्टरला सांगितलं, गेले 3-4 दिवस म्हणे हा खातच नाही आहे काही, काय झालं ते बघा बरं. डॉक्टरांनी तपासलं आणि मग डॉक्टर म्हणाले, हा किती दिवस झाले असं करतोय? ती म्हणे 3 ते 4 दिवस झाले. रात्री कसा दिसतो हा तुम्हाला, म्हणजे काय याचे? तो म्हणे माझ्याजवळच असतो, मी त्याला फार सांभाळत असते. डॉक्टर साहेब म्हणाले, तो कधी कधी पूर्ण अंग सरळ करतो का एकदम? हा म्हणे वेडा वाकडा असतो नेहमी, पण रात्री झोपताना ना एकदम सरळ होतो. तो त्यावेळेला कुठं असतो? म्हणजे माझ्याच जवळ असतो, मी त्याची काळजी घेत असते. डॉक्टर म्हणाले, तो काय करतो माहिती आहे का तुम्हाला? तो तुमच्या शरीराचं माप घेतोय. कशासाठी? तो तुम्हाला खाऊन टाकणार आहे. तो काय करणार आहे? तुम्हाला खाऊन टाकणार आहे. आणि म्हणून त्याचं पोटाची ॲडजस्टमेंट करून तो साईज बघत आहे की मला हिला खायचं आहे तर मला किती मोठी जागा लागणार आहे. हर्षित पण शांत झाला. तो गिळण्याआधी स्वतःला ताणतो आणि बघतो की मला हिला जर गिळायचं आहे तर मला किती मोठी जागा लागणार आहे. तो प्रिपेअर करतोय स्वतःला, तो खात पित नाही आहे. आणि तुम्ही बरं झालं लवकर आलात, त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवा आणि सोडून टाका. नाही तर घरामध्ये पाळण्याच्या गोष्टी नाही आहेत ह्या. क्रोध किंवा कुठलंही पाप आपल्यामध्ये इतकं जवळ असतं प्रियांनो की ते आपल्यालाच एक दिवशी खाऊन टाकणार आहे. देवाला क्रोध म्हणून दाखवण्यासाठी काही करावंच लागणार नाही, लक्षात घ्या. त्याला स्वतःहून काही करावं लागणार नाही. आपल्या गुणांनीच आपण प्रियांनो संपणार आहोत. हे देवबापाने असं काही करून ठेवलेलं आहे सगळं. आणि म्हणून त्याला म्हणतो आपण प्रियांनो की जर आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप
किंवा आपल्यामध्ये क्रोध किंवा आपल्यामध्ये अजून दुसरे कुठल्या गोष्टी आहेत, तर आपण सापाचीच अंडी उगवत आहोत, सापाच्याच पिल्लाला दूध पाजत आहोत. आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचा क्रोध, आज आपण 2 गोष्टी पाहिल्या की देवाचा क्रोध हा साठवला जात आहे. एक दिवस धरण जसं फुटतं प्रियानो, तसा आपल्यावरती तो क्रोध होतो आणि त्या क्रोधामध्ये असंख्य प्रियानो गोष्टी होऊन जातात. त्यापासून आपल्याला सांभाळायचं. आणि 5वी गोष्ट याच्यात आपण पाहिली की देवाचा क्रोध हा पापी लोकांवरती आहे. एक शेवटचं वचन यामध्ये काढूया आपण, इफिस 2 अध्याय आणि 3 वचन प्रियानो. इफिसकारास पत्र 2 अध्याय 3 वचन कोणी वाचेल? येस, फिलिप्पीच्या इफिसच्या मंडळीला पाऊल म्हणत आहे, त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. म्हणजे इफिसच्या मंडळीला पाऊल म्हणत आहे की आम्ही देखील जगातल्या बाकीच्या वाईट लोकांसारखे आम्ही आमच्या देहाच्या गोष्टींसाठी, वासनांसाठी आम्ही त्यांच्यामध्ये, त्या समाजामध्ये राहून आम्ही वागत होतो, तसंच करत होतो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो. लोकांमध्ये राहतोय तर त्यांच्यासारखंच वागायचं. कालच्या दिवशी 2 दिवसापूर्वी आपल्या चर्चमध्ये एक मागणीचा कार्यक्रम झाला इथे. आणि मकासरे सिस्टरनी अगदी कणखर निर्णय घेतला की सवाष्ण्या, सुपारी फोडणं, फळं आणणं आम्ही बिलकुल करणार नाही. आणि त्यांनी मुलाच्या लोकांना सांगितलं, त्यांच्या भाचीचं साखरपुडा. त्या मंडळीच्या लोकांनी त्यांच्या पाळक साहेबांना सांगितलं आणि त्या पाळक साहेबांना मी विनंती केली होती की तुम्ही संदेश द्या इथं, यावेळेला मागणीचा संदेश द्या, लग्नामध्ये मी देतो. त्यांनी त्याच्यावरती संदेश दिला की हे किती बरोबर आहे, त्या सवाष्ण्या, त्या फळं आणणं किती बरोबर आहे. आता ते फळं जे आहेत त्याच्यावरती, फळांवरती त्यांनी सांगितलं की देवाने सांगितलं ना, फलद्रूप व्हा, आशीर्वादित व्हा. मग फळं आणायला पाहिजे, फलद्रूप व्हा म्हणून फळ आणले पाहिजे. सुपारी फोडलं. मी शेवटी त्यांना म्हटलं, बरं झालं, मला वाटलं आता कुठंतरी हळदीबद्दल सुद्धा बायबलमधून काढून दाखवतात का काय, मंगळसूत्राबद्दल सुद्धा बायबलमधून. म्हणजे लोक काय करत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, सुपारी फोडणं, हळद लावणं, मंगळसूत्र, हे देवाने इथं दिलेलं नाही आहे. आपली वेगळी काहीतरी ओळख आहे का नाही, का त्यांच्यासारखंच करायचं. इथं पाऊल तेच म्हणत आहे, त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनात अनुरूप असे वागलो. अरे त्यांच्यासारखं वागायचं नाही आहे, आपल्याला वेगळी काहीतरी ओळख देवाने दिलेली आहे, आपल्याला वेगळं करायचं आहे. आणि हे कुठं आपल्याला सांगितलं आहे, ते म्हणतात नाही आपल्याकडं संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे वागलं पाहिजे. आपली संस्कृती धोतर घालण्याची, बायांनी काष्टा घालण्याची आहे का कोण? दिसतंय का कोण? संस्कृती धरत बसलो आपण तर. ते लोक जसं करतात तसं आपल्याने आपली वेगळी ओळख. आणि म्हणून बऱ्याचशा वेळेला ते लोक आपल्याकडे ज्या वेळेला सण असतो त्यावेळेला आवर्जून ख्रिस्ती लोकांना म्हणतात, ते आम्हाला बघायचं आहे हो चर्चमध्ये येऊन, तुमच्याकडे सण कसा साजरा होतो, ख्रिसमस कसा होतो, गुड फ्रायडेला काय होतं. लोक विचारतात आणि येतात, कारण वेगळे. पण काही लोक असे आहेत, काय नाही हो, तुमची दिवाळी आहे ना, आमचं ख्रिसमस सारखंच आहे, करंजा करंजा, अनरसा अनरसा, चकली चकली, कंदील स्टार, काहीच नाही. आम्हीच दाखवतो त्यांना तुमच्यासारखेच आहे आम्ही. पाऊल म्हणत आहे, आम्ही होतो त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे
काय होतो आम्ही? क्रोधाची प्रजा होतो, क्रोधाची प्रजा. अशी प्रजा की त्यावर क्रोधच येणार देवाला. आपलं वागणं, आपलं उठणं, आपलं बसणं, सर्व काही क्रोधाची प्रजा, देवाची प्रजा, पवित्रतेची प्रजा, जिवंत देवाचे लोक अशी ओळखच नव्हती आमची. हे खुद्द पौल म्हणतोय, पूर्वी होतं ते आमचं सगळं. आपले सुद्धा पूर्वज जे पूर्वी प्रियानो ख्रिस्ताला ओळखण्याआधी हे सर्व भारतामधलेच होते, त्या संस्कृतीप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी करत होते. पण ज्यावेळेला तुम्हाला आणि मला किंवा त्यांना ज्यावेळेला ख्रिस्त समजला, त्यावेळेला हे सगळ्या जुन्या गोष्टी सोडून टाकल्या. आम्ही परत त्याच्यामध्ये राहणार नाही, आम्ही त्याच्यातच राहून खेळत बसणार नाही. आमची वेगळी ओळख आहे प्रियानो. मी मागं म्हणून म्हटलं होतं प्रियानो की म्हणून ज्यावेळेला ख्रिस्ती धर्म म्हणायला नको तसं, पण ख्रिस्ती धर्म ज्यावेळेला प्रियानो दक्षिण भारतामध्ये सुरू झाला, त्यावेळेलाच प्रियानो लोकांनी आपली वेगळी ओळख ठेवायला सुरुवात केली. आणि मग लग्न कार्यापासून सगळंच वेगळं प्रियानो त्यांनी ठेवायला सुरुवात केली. मग अगदी त्याच्यामध्ये चर्च बिल्डिंग असू द्या. आता काही त्याच्यामध्ये काही कॅथलिक लोक आहेत की ते वेगवेगळ्या रीतीने ते म्हणतात चर्च म्हणजे त्यांचं मंदिर जसं आहे तसंच मानतात. कळस विळस दाखवतात, फक्त कळसावरती ते म्हणतात क्रॉस लावायचं, त्यांच्यासारखंच ते दिसायला स्ट्रक्चर तसंच. वेगळं काय आपलं? ते म्हणतात नाही, त्यांच्याबरोबर आपली चांगली ओळख व्हायला पाहिजे, त्यांना पण आपल्यासारखं वाटायला पाहिजे. अरे ख्रिस्ताने तसं केलं नाही ना. आपण तिकडच्या सारख्या गोष्टी करत आहोत. लक्षात घ्या प्रियानो, आपण इस्रायलमधल्या यहुदी लोकांच्या गोष्टी आपण पाळत आहोत असं नाही आहे. आपण इथंच राहतो, पण इथल्याप्रमाणे प्रियानो आजच्या काळामध्ये ज्याप्रमाणे वचन आहे ते प्रियानो आपण वागत असतो. अन्यथा पौल म्हणत आहे, आम्ही सुद्धा त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आणि कृपेने तुमचे तारण झालेले आहे. त्याच्या प्रियानो कृपेने सर्व काही झालेलं आहे. आपण काय करतो त्यावर अवलंबून नाही आहे, पण आपली वेगळी ओळख असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, देवाचा क्रोध. बऱ्याच गोष्टी यामधून प्रियानो खरं तर तुम्हाला सांगायच्या आहेत, पण आपल्याकडे प्रियानो फार वेळ नाही. आणि म्हणून हा मुद्दा आज विशेष ख्रिस्ती समाजामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे, त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे की देवाला क्रोधसुद्धा येतो. हा नुसताच पवित्र आहे, प्रीती करणारा आहे, दया करणारा आहे, कृपा करणारा आहे एवढंच नाही, तर त्याला क्रोधसुद्धा येतो. हा सुद्धा एक त्याचा स्वभाव गुण आहे. पण तो कशाविषयी आहे? पापाच्या संदर्भात आहे. पापाच्या संदर्भामध्ये त्याची प्रतिक्रिया आहे आणि म्हणून तो दाखवतो. क्रोध आहे प्रियानो. सो आज ह्या मुद्द्यांकडे प्रियानो आपण परत एकदा पाहूया की देवाचा क्रोध हा भडकतो आणि त्याला कारण प्रियानो तुम्ही आणि मी आहोत, आपलं वागणं आहे. नंबर 2, देवाचा क्रोध हा मंद आहे, तर त्याचा प्रियानो आपण खरं तर फायदा घेतला पाहिजे, गैरफायदा नाही. मंद आहे मग करत राहू पाप असं नाही, तो मंद आहे, ताबडतोब प्रियानो आपण क्षमा मागणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, देवाचा क्रोध हा प्रगट झालेला आहे, त्याने दाखवून दिलेला आहे की तो क्रोध कसा आहे. चौथा मुद्दा, देवाचा क्रोध हा साठलेला आहे. आणि 5वा मुद्दा, देवाचा क्रोध हा पापी लोकांवर आहे, आपल्यावर नाही. आपण त्यामधून सुटलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, त्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग आता येणार नाही. आणि म्हणून आपण प्रियानो प्रार्थनेमध्ये राहूया की देवा, तुझा क्रोध आमच्यावर असू देऊ नको. इस्रायल लोकांनी देवाला क्रोध आणला आणि ते सुद्धा प्रियानो
त्या क्रोधापासून वाचले नाहीत. त्याचे निवडलेले स्वतःचे लोक होते, त्याने घडवलेलं राष्ट्र होतं, पण ते सुद्धा वाचले नाहीत प्रियानो. तर तुम्ही आणि मी कोण आहोत प्रियानो? रोमच्या मंडळीमध्ये पाऊल तिथे एक तुलना थोडक्यात मी सांगत आहे, जास्त वेळ घेणार नाही, की इस्रायल लोक म्हणजे खरं जैतुनाचं झाड आहे आणि तुम्ही आणि मी आपण रानटी जैतून आहोत. खऱ्या जैतुनाला त्याने त्याच्या फांद्या छाटल्या का? त्याला फळ येत नव्हतं म्हणून. पण नुसत्याच छाटल्या नाही, तर रानटी जैतून जे आहे तुम्ही आणि मी, त्याला काढून त्याने कलम रूप लावलं प्रियानो. म्हणजे खरा जैतून मुळामध्ये तिथं आहे, पण वरती त्याला कापून रानटी जैतून लावलं. अपेक्षा केली की मुळामधून या रानटी जैतुनाला देखील फळ येतील, चांगलं वाढेल आणि मग देव आशीर्वादित ते करेल म्हणून. पण ते मुळात जे खरं जैतून आहे ते जर देव कापत आहे, तर पौल त्यांना म्हणत आहे, रानटी जैतुनाने स्वतःला फार चांगलं समजू नये, कारण खऱ्या जैतुनाला सुद्धा देव जर कापू शकतो, तर रानटी जैतुनाला तो कधीच कापून टाकेल. म्हणून तुम्ही गर्व करू नका, उलट फळ द्यायला शिका. ते फळ देत नव्हते खरं जैतून असून, तुम्ही तर रानटी आहात, पण तुम्हाला कलम म्हणून लावलेलं आहे. आज ख्रिस्तामध्ये प्रियांनो आपण लावलं गेलो. आपण यहुदी लोक नाही आहे, पण यहुदी म्हणजे खरं जैतून आहे, पण त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण कलम म्हणून लावलं गेलेलं आहोत. तर आपल्याकडून तो फळांची अपेक्षा करतो आणि येशू ख्रिस्ताद्वारेच प्रियांनो हे सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं पाप किंवा दोष, अपराध, चूक, गुन्हा देवाच्या दृष्टिकोनातून आहे क्षमा मागणं, त्याचा क्रोध भडकू न देणं. तो साठत राहत आहे तर तो ताबडतोब संपून टाकणं प्रियांनो आपल्या हातात आहे. जर आपण व्यवस्थित पवित्र जीवन जगत आहोत, हा क्रोध देवाचा आपल्याला कधीच अनुभवायला मिळणार नाही. पण आपण कुठल्याही पापामध्ये, व्यसनामध्ये, दुर्गुणांमध्ये आहोत, जगातल्या राहाटीप्रमाणे चालणारे लोक आहोत. देवाचा क्रोध वाढत चाललेला आहे. विशेष देवबाप तुम्हाला या वचनातून सहाय्य करो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा त्या क्रोधापासून सुटका देणारा एकच प्रियानो मार्ग आहे. त्याच्याद्वारे प्रियानो आपल्याला सुटका मिळू शकते. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानत आहोत या वेळेसाठी. आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या क्रोधाविषयी ऐकलेलं आहे. आजपर्यंत प्रभू आम्ही या तुझ्या गुणाविषयी कदाचित वाचलं नव्हतं किंवा आम्ही समजून घेतलं नव्हतं. काही लोकांनी प्रभू ते समजून घेऊन देखील प्रभू तसंच वागत असतील. आज तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये आज आम्हा प्रत्येकाबरोबर तू पुन्हा एकदा बोललास म्हणून प्रभू तुझे आभार मानतो. हा क्रोध आमच्यावरती होऊ देऊ नकोस प्रभू. खरोखर इस्रायल लोकांना देखील प्रभू तू सोडलं नाहीस. त्यांना देखील या क्रोधाचा अनुभव अनेक वेळा मिळाला. परंतु आम्ही मात्र प्रभू तुझ्याच कृपेमुळे, दयेमुळे आम्ही तुझ्यामध्ये प्रभू पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सादर करतो. आज आम्हापैकी कोणीही प्रभू परमेश्वरा अशा रीतीने प्रभू जर तुला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे, पापी जीवन जगत आहे, तर प्रभू त्यापासून क्षमा मागण्यास, पश्चाताप करण्यास प्रभू तू प्रत्येकाला तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे, टोचणे दे प्रभू. आणि खरोखर प्रभू या सर्व जगिक मोहपाशापासून, सैतानाच्या डावपेचांपासून प्रभू आमचा सांभाळ कर. आणि पवित्रतेचा मार्ग प्रभू हा सदैव आमच्या डोळ्यासमोर असू दे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होत नाही तोपर्यंत खरोखर आम्ही प्रभू हा पवित्रतेचा मार्ग धरून राहावा आणि त्यानुसार आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि सर्वांचं प्रभू परमेश्वर जे आपल्या विश्वासामध्ये आहेत त्यांना देखील मदत करण्यास प्रभू सहाय्य करण्यात मदत कर. आम्ही पुन्हा एकदा सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. प्रत्येक प्रभू परमेश्वर, स्त्री पुरुष, तरुण तरुणी यांना प्रभू तुझ्या प्रीतीचा, चांगुलपणाचा आणि प्रभू त्याच रीतीने दयेचा अनुभव येण्यास सहाय्य कर. क्रोधापासून प्रभू आमचा वाचव कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहे. आमेन. आपण उभे राहूया. प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा,
पवित्र मांडलीस हो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी असरून सोडले तसे तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटपास सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनाला असो. आमेन.